Hello, hi my dear students. How are you? I hope you all will be happy. Take care of yourselves, but don't be careless about your study. So friends, मी आपल्यासमोर यासाठी आलेलो आहे. 13 तारखेला आपण लास्ट क्लास घेतला and on 14th January we celebrated Makar Sankranti. Today is Sunday. आणि 13 तारखेपासून मला विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत, मेसेज करत आहेत, सर प्लीज ऍड मी ऑन ग्रुप, सर ऍड मी ऑन क्लासरूम. मी सर्व वाचत आहे, कुणालाही रिप्लाय दिलेला नाही. मित्र, जेव्हा आपला ऑनलाईन क्लास सुरू होतो ना, आम्ही एक एक विद्यार्थी शोधून असं त्याला ग्रुपवर घेण्यात येतं, अगोदर व्हॉट्सअप ग्रुपवर, आणि व्हॉट्सअप ग्रुपवर घेतल्याच्या नंतर त्याला क्लासरूमला जॉईन पण केलं जातं. पण मला तुम्हाला या ठिकाणी असं सांगायचं आहे की वी आर वेटिंग फॉर गव्हर्नमेंट्स ऑर ऍडमिनिस्ट्रेटर्स डिसिजन. काय झालंय पाहणा, सध्याला आता मी बोलू शकत नाही, आय हॅव नो राईट अँड इट्स नॉट माय एरिया. पण ज्या व्यवसायाला त्यांनी म्हणजे सूट दिलेली आहे, 50% क्षमता, हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, एवन बार असतील, वाईन मार्ट असतील, सर्वांना त्यांनी 50% क्षमतेनं घ्यायला सुरुवात दिलेली आहे. एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर जिथं डायरेक्टच असतो, अशाला सुद्धा त्यांनी 50% क्षमतेनं चालवण्यास परवानगी दिलेली आहे. मग ते 50% क्षमता ते चेक करतात नाही करतात तो भाग त्यांना माहिती. आमची शासनाला अशी विनंती आहे, चालली आहे, मुख्यमंत्र्यांपासून ते कलेक्टर पर्यंत, की आम्हाला सुद्धा 50% क्षमतेनं क्लास चालवायला परवानगी द्या. विद्यार्थी मित्रांनो, माझी तर 20 विद्यार्थ्यांची बॅच घ्यायची तयारी आहे. माझा 200 विद्यार्थी असणारा कॅपॅसिटी असणारा हॉल आहे, पण 20 विद्यार्थी सुद्धा घेण्याची माझी तयारी आहे. पाहूया 1-2 दिवसात काय होतं. पण आता आपण थांबणार नाही. आपला मी जर तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं होतं प्लॅन बी, त्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. ऑनलाईन क्लास सुरुवात करायची आहे, पण त्यासाठी इतकं सोपं नाही की आपण उठला आणि ऑनलाईन क्लासला सुरुवात केली. बरेचसे विद्यार्थी आणखी क्लासरूमला जॉईन झालेले नाहीत. बऱ्याचशा लोकांना तर 5वी 6वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास कसा असतो हेही माहीत नाही. त्यांनी आतापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर केलेले असतील, परंतु एखाद्या ऍपला जॉईन होऊन क्लासरूम कसा जॉईन होऊन ऑनलाईन अभ्यास कसा करायचा हेही मला सांगायचं आहे. तर जेव्हा ऑफलाईन क्लास सुरू होतील तेव्हा होतील. याला 1 दिवस, 4 दिवस लागतील, 8 दिवस लागतील, उद्या होईल, परवा होईल, डिसिजन काय येईल ते पाहूया. आणि जर आलंच नाही तर आपण ऑनलाईन क्लासेस चालू ठेवणार आहोत. इट इज द बेस्ट ऑप्शन. तर मग काय करायचं आहे, आता उद्यापासून जे विद्यार्थी फुल पेड स्टुडंट्स, फुल फीस पेड, ज्यांनी पूर्ण फीस दिलेली आहे इंग्रजी विषयाची, अशा विद्यार्थ्यांनी यायचंय. मोबाईल घेऊन या, किंवा काय बऱ्याचशा लोकांना जॉईन होता येत नाही, अशाने मोबाईल घेऊन या. आणि नाही तसं नसेल तर तुमचा जीमेल आयडी, जो अँड्रॉइड मोबाईल तुम्ही वापरणार आहात त्या मोबाईलचा जीमेल आयडी माझ्याकडे घेऊन आलात तर जॉईन करून घेण्यात येईल. आणि 2-3 दिवसामध्ये ऑनलाईन क्लासला सुरुवात होणार आहे. प्रत्येकाला रिप्लाय देत बसण्यापेक्षा मी ठरवलं की चला एक शॉर्ट व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचावं. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्टडी इज नॉट फॉर ओनली एक्झाम, स्टडी इज फॉर आवर लाईफ. इट्स नॉट एक्झाम ओरिएंटेड, इट्स अ लाईफ ओरिएंटेड. आणि त्यातल्या त्यात इंग्रजी विषय आहे. तुम्ही पाहिलंय 22 जून पासून ते आतापर्यंत प्रत्येक वर्गाला आपण काय कशा पद्धतीने घेतलेलं आहे हे आपण सर्व पाहिलेलं आहे. तसं पाहिलं 5वी ते 10वी पर्यंतचा बराच काही सिलेबस झालेला आहे. परंतु आता ही महत्वाची वेळ आहे ना, विशेषतः 10वी साठी, 9वी साठी, कारण त्यांनी 10वी जाणार आहेत, आणि 5वी 6वी 7वी साठी सुद्धा. म्हणून मी असं ठरवलेलं आहे, कारण आता आम्हाला कसे अंगवळणी पडले पहा, कारण 3रं वर्ष आहे. आणि जे विद्यार्थी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात ते मात्र अभ्यासात ठीक आहेत, परंतु बरेचसे विद्यार्थी काही कारणास्तव आउट ऑफ कॉन्टॅक्ट झालेले आहेत. तर व्हॉट कॅन आय डू फॉर देम. माझ्याने इथं जे होतंय ते मी करत आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन कनेक्ट झालेले आहेत, क्लासरूमशी जॉईन झालेले आहेत, असे विद्यार्थी ठीक आहे. यू वेट फॉर द नेक्स्ट सजेशन, नेक्स्ट वॉर्निंग, नेक्स्ट जे काही आमची सूचना असेल. आणि जे कनेक्ट झालेले नाहीत त्यांनी मात्र अगदी आजपासून उद्या दिवसभर, मी इथंच असतो दिवसभर, या
ज्यांनी ज्यांनी फीस पूर्ण दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी यायचंय आणि आपल्या नोट्स घेऊन जायच्या आहेत, आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपण आता इतरत्र वाट न पाहता कुणाची आपण ऑनलाईन क्लासला सुरुवात करणार आहोत. पण झालंच तर 8वी 9वी 10वीचे या मी लवकरात लवकर ऑफलाईन क्लासेस सुरू करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. पण आपण मागे न राहता आता ऑनलाईन क्लासेसला 3 दिवसामध्ये सुरुवात करत आहोत. तरी आपला जे काही तुम्हाला प्रोसिजर सांगितलेलं आहे त्या प्रोसिजरनुसार तुम्ही यू कॉन्टॅक्ट मी ॲट माय ऑफिस आणि तुमचं ऑनलाईन क्लासचं रजिस्ट्रेशन करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.